नमस्कार मित्रांनो, HD गायकवाड व्लॉग्समध्ये. तर आजचा आपला हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण थंडी म्हटली की पोपटी आली आणि पोपटीचा सीझन आला. तर आपण आज पोपटी बनवणार आहोत, 5 किलोची पोपटी बनवणार आहोत. आणि मम्मीने सगळी तयारी केलेली आहे पूर्ण, म्हणजे असं एकदम सेटअप लावून ठेवलेला आहे गॅलरीमध्ये, कारण किचनमध्ये थोडी जागा कमी पडते. तर आपल्याला एवढी 5 किलोची पोपटी बनवायची, त्या हिशोबात मम्मीने गॅलरीमध्ये घेतलेलं आहे सगळं. तर बघू चला कसं काय मम्मीने सगळं सेटअप लावून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला चिकन मॅरिनेट करून आपल्याला जिमला पण जायचं आहे. जिमवरून आल्यावरती आपण सगळा पोपटी बनवणार आहोत. आता आपण मॅग्नेशन बघू. तर चला मग मम्मी बोलवते जे आता आपल्याला, आणि बघू मॅग्नेशन. मित्रांनो बघू शकता मम्मीने अशी मस्त तयारी केलेली आहे, सगळा असा सेटअप लावून ठेवलेला आहे. बघू शकता इकडं अंडे आहेत, चिकन आहे, इकडं आपल्या शेंगा आहेत, मक्का आहे, मीठ आहे. तर मम्मी आता मॅग्नेशनला काय काय लागणार आहे? मॅरिनेशनला तेल आहे, मीठ आहे, लसूण, अद्रक, पुदिना, मिरची याची पेस्ट आहे, हा लाल आगरी मसाला आहे, गरम मसाला, धणे पावडर, जिरे पावडर, कसुरी मेथी, हळद, लिंबाचा रस, काळी मिरी पावडर, दही आणि अमूल बटर. तर आता हे सगळं आपण मॅग्नेशन करणार आहोत ना? हो. तर चला मग आता मॅग्नेशन करू. तर स्टार्ट कशा पण करतेस? स्टार्ट लिंबाचा रस. अच्छा, लिंबाचा रस टाकायला लावलेला आहे पहिला. मिरी पावडर टाकलेली आहे. 5 किलोचं चिकन आहे, त्या हिशोबात आपण सगळं मटेरियल टाकतो. त्याच्यात हळद टाकलेली आहे, गरम मसाला पण आलाय, धने पावडर आलेली आहे, धने पावडर, जिरे पावडर पण आलेले आहे, आणि हा आपला आगरी मसाला, घरगुती मसाला आहे आपला हा लाल मसाला. जास्त नाही टाकत कारण तिखट आहे ना. आणि ही मम्मीने पेस्ट बनवली. मम्मी पेस्टचा काय कसं काय बनवलं आहे? पेस्टचा या पेस्ट मध्ये कोथिंबीर, आलं, लसूण, पुदिन्याची पाने. ओके, तर या सगळ्या मटेरियलने ही पेस्ट बनवलेली आहे. आणि आता ही पेस्ट टाकलेली आहे. चला आता ही पेस्ट टाकून झाल्यावरती नेक्स्ट आपली स्टेप असणार आहे दही असणार आहे. दही पण थोडा जास्त नाही घ्यायचा, कारण आपण त्यात लिंबाचा रस टाकलेला आहे पहिलेच. आणि आता आपण तेल टाकतो थोडंसं. मीठ पण घेतलेलं आहे. आणि बटर काय पूर्ण टाकायला लागतो काय? बटर पूर्ण. अच्छा, पूर्ण 5 किलोच्या हिशोबाने पूर्ण एक बटर टाकलेलं आहे. आणि आता याला आपण मॅरिनेशन करणार आहोत. आणि याला किती तास तरी मॅरिनेशन करायला लागेल? 1-1.5 तास तरी ठेवलं पाहिजे. कमीत कमी 1.5 तास तरी मॅरिनेशन केलं पाहिजे. बघू शकता मम्मी आता मॅरिनेशन करते. मस्त असं मॅरिनेशन करायचं आणि 1.5 तास ठेवायचं आहे. तर म्हणता आपण जिमला पण जाऊन येऊ आणि नंतर आपण पोपटी बनवू. मेन आपला काम पोपटी बनवायचं असणार आहे. हा मॅरिनेशनचं काम 10 मिनिटात असतो. तर बघू शकता आपण मॅरिनेशन असं मस्तपैकी झालेलं आहे. आणि याला आपण आता फ्रीजरला ठेवणार आहोत 1 तास. तर चला मग आता हा मॅरिनेशन झाल्यावरती आपण फ्रीजमध्ये ठेवू. आणि तेवढपर्यंत मी येतो जिमला जाऊन. तर चला मित्रांनो, जिमवरून तर आलेलो आहे आणि मम्मीने आपला आता चिकन मॅरिनेशन झालेला हा केळीच्या पाण्यात भरायला घेतलेला आहे. तर बघू शकता केळीच्या पाण्यात असं भरायला घेतलं. असं भरून एक एक पॅक करून ते ठेवलेले आहेत साईडला. नंतर आपण मडक्यात भरणार आहोत. अशी पॅकिंग करायला लावले. याला असं वरतून धागा पण बांधणार आहे. असे बांधून ठेवलेले आहेत.
आता हे झाल्यावरती आपण मडक्यात टाकणार आहे, तोपर्यंत मग हे बांधतो आम्ही आणि मग मडक्यात टाकतानाच भेटतो. तर चला मग पुढे भेटू. चला मित्रांनो, आता आपण हांडीमध्ये पोपटी भरतोय. बघू शकता पहिले आपण मारवेटीचा पाला टाकलेला आहे, थोडा मीठ टाकला त्याच्यावरती आणि याच्यानंतर आता आपण शेंगा टाकणार आहोत. शेंगा टाकायच्या आता. थोडा मीठ टाकलाय परत. नंतर मक्के टाकायला लावलेत. टाकून परत शेंगा पण टाकले, तुरीच्या शेंगा द्या. पाला पण टाकलाय. हा पाला टाकायलाच लागतो, नाहीतर शिजत नाही. त्याच्यानंतर अंडे टाकायला लागलेत. त्याच्यानंतर परत चिकन टाकायचं आपल्याला अजून. चिकन टाकायला लागलं. पहिले पाला आहे. चला आता हा आपला चिकन पॅक केलेला आपण ह्याच्यात टाकणार आहोत. पुड्या बनवून ठेवलेल्या आपण चिकनचे. एक आपली इकडे पोपटी तयार झालेली आहे. सगळं चिकन टाकायचं आपल्याला याच्यात. आता बघू शकता एवढं चिकन आहे. इथे या शेंगा आहेत अजून, या पण टाकायच्यात. तर याच्यानंतर आपण परत शेंगा टाकणार आहोत. हरभऱ्याच्या शेंगा टाकणार आहोत. वालाच्या शेंगा सगळ्या टाकलेल्या आहेत. बघू शकता वालाच्या शेंगा टाकल्या सगळ्या. आणि थोडा मीठ परत टाकलेला. हरभऱ्याच्या शेंगा. थोडं तुरीच्या शेंगा टाकूया आपण याच्यानंतर. तर चला आता आपण हे पॅक करून घेऊ. आणि बघू शकता ही अशी अंडी पॅक करायची असते. आणि इकडं मम्मी अशी पूर्ण मदत करते. तर चला आता आपली हंडी अशी पॅक झालेली आहे. आता मी थोडासा पॅकिंग करतो पूर्ण आणि मग भेटू पुढं.
मित्रांनो परत ते आपण थोडी खोलली पोपटी आणि त्यात परत जेवढे अंडे होते उरलेले तेवढे सगळे अंडे टाकून दिलेले आहेत आणि ही पण पोपटी खोलून आपण याच्यात थोडं अजून पॅकिंग करून अंडे टाकणार आहोत आणि मग आपण पूर्ण पॅकिंग करणार आहोत। तर चला आता हे पूर्ण पॅकिंग करतो आणि मगच भेटतो। मित्रांनो आता घेऊन चाललेलो आम्ही पोपटीला। तर बघू शकता इथं 2 पोपटी आहेत, इकडे आर्यन आलता आणि राजू आका आलता आणि आपला टाच भाई आलाय। चला आता घेऊन चाललेलो इकडनं आणि वाड्यावरती जाऊन आपल्याला भेटवायचे। चला आता वाड्यावरती जाऊनच भेटतो कारण उचलाचा मला। आता मित्रांनो खाली पोपटी घेऊन आलेलो आणि बघू शकता ही अशी तयारी चालू आहे। इकडं उम्या का फुल कष्ट घेतो, कधी पण काय पण काम सांगा उम्या का फुल कष्ट घेतोच। इकडं परा काका आहे आणि तिकडं टाक आहे, फुल चालू आहे, मेहनत चालू आहे यांची। आता चला मग आता पेटल्यावरतीच बघू पुढं काय आहे। आता ही पोपटी अशी लावायची असते आपल्याला चांगलं। तर चला मित्रांनो आपण आपली आग लावून झालेली आहे आणि बघू शकता फुल अशी आग लावलेली आहे। राजू काका पण फुल मेहनत करतोय। 15 मिनिटातच होईल आपली ही पोपटी। चला आता 15 मिनिटातच पोपटी होईल आणि मग बघू कशी काय टेस्ट काय आहे। लय मेहनत केलेली आहे आणि आता बघतो मग कसं काय आता पुढचा। बघू शकता आता ही पोपटी आपली झालेली आहे आणि उद्या कसा झालाय? एक नंबर झालाय, मस्त झालाय, एक नंबर मस्त झालेला आहे। बलगाम कसा आलाय? एक नंबर झालाय पोपटी भाई। ओके ओके झालाय का? कसा झालाय का? अरे एक नंबर झाली पोपटी। आता पहिला मटका काढला इकडे भाऊ पण आलेला आहे। कसा आहे? चिकन कुठे फुल झुंबर झालेले, फुल मटका बिटका फोडा लावले एवढ्या काय नाही, फुल झुंबर झालेले। चला मी पण थोडा खातो आणि मग भेटतो कारण का हे झुंबड मध्ये मला काय भेटणार नाही, पटकन खातो थोडासा, काय भेटल ते भेटल कारण का ही गँग बघा एवढी गँग आहे इथं। आणि तुम्ही काय रे एक अंडा घेऊन आला इकडे बाजूला आपला, एक अंडा घेऊन बाजूला आला तर मी पण बघतो काय भेटतो का नाही कारण इथं अंडा भेटलेला इकडे आपली गँग झुंबड चालू इथं। तर चला मग बघतो आता खातो एक काहीतरी चिकन बिकन काहीतरी खातो आणि मग भेटतो कसं काय मी पण टेस्ट सांगतो आणि मग पुढे भेटू। तर चला काय आपली पोपटी झालेली आहे। आता मी एक मस्तपैकी मक्का घेतलेला आहे आणि इकडे शाहीतले एक अंडा घेतलेला आहे। कशी झाली? छान झालं, चिकन पण भार लागला, मस्त झालेली एकदम पोपटी। हा मी स्वतः बनवलेला आहे, मी नाही बनवला, मम्मीने बनवलाय। तर ठीक आहे आता इकडे ही बघा नुसती चुंबड, नुसती चुंबड, नुसती चुंबड आहे, बाकी काय नाही, नुसती चुंबड आहे, बाकी काय नाही, नुसती हलकटपाला इथं एवढं आहे का विचारूच नका। हे बघू शकता, हे बघा यो शाहीद बघा, शाहीद बघा हे काय घेऊन आलाय बघा, काय चालू बघा बघा काय चालू। चला आता हा व्लॉग इथं एंड करतो कारण का आपल्याला आता थोडा आता बाहेर पण जायचे आणि हा व्लॉग इथं एंड करतो। व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशी पोपटी बनवा कारण थंडीच्या सीझनमध्ये पोपटी बनवतात। तर चला नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद।